गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळलेलं आहे। मोठा अपघात झालेला आहे गुजरातमध्ये। अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची घटना घडते। गुजरातमधून आपण बातमी पाहतोय। एक विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। ते कोणत्या कारणाने कोसळलेलं आहे, अपघात कसा झालाय हे अजून समोर आलेलं नाहीये। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, हे विमान एअर इंडिया या कंपनीचं असल्याचं कळतंय। मात्र ते कशामुळे कोसळलं हे अजूनही समोर आलेलं नाहीये। विमान कोसळलेलं आहे, हे अहमदाबाद मधली घटना आहे। नेमकी कुठल्या गोष्टीमुळे हे विमान कोसळले याबाबत तयारी केली नव्हती का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी त्याची तपासणी झाली नव्हती का, त्यातलं फ्युएल तपासलं गेलं नव्हतं का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आता या विमानामध्ये किती प्रवासी होते, किती लोक होते, किती प्रवाशांची, काही आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशालजी, आपलं एक विमान कोसळलेलं आहे, एअर इंडियाचं आहे अशी बातमी मिळते, नेमकी अपडेट काय आहे? अहमदाबादमध्ये मेघानी हे ठिकाण आहे आणि त्याच ठिकाणावरती एअर इंडियाचं विमान जे आहे ते कोसळल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत आहे। नेमकं हे विमान क्रॅश होण्यामागचं, हे विमान कोसळण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट जरी झालं नसलं तरी मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी होण्याचा धोका जो आहे तो व्यक्त केला जातोय। कारण हे या विमानामध्ये जवळपास 200 प्रवासी जे आहेत तो प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती उपलब्ध होते। मात्र अद्याप कारण जे विमान कोसळण्याचं कारण जे आहे ते अस्पष्ट आहे। घटनास्थळावर तात्काळ त्या ठिकाणी मेघानी परिसरातले जितकेही फायर ब्रिगेडचे सेंटर्स आहेत, तिथले फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जे आहे ते केला जात आहे। आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून हे विमान क्रॅश ची जी घटना घडलेली आहे, अपघाताची जी घटना घडलेली आहे ती किती भयंकर आहे। त्या धुराचे लोट जे आहेत ते काळे कुट्टे हे संपूर्ण आकाशामध्ये जे आहेत ते विस्तारलेले आहेत आणि घटनास्थळावरती आता अग्निशमन दल जे आहे ते दाखल झालेले आहे। इतकंच नव्हे तर इतकं की गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या चर्चा सुरू होत्या, त्यावेळी गुजरातमधली विमानतळं बंद होती। या घटनेशी त्याचा काही संबंध असावा का, काय वाटतंय? अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी नाही। मात्र महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणचे जेवढे ॲम्ब्युलन्स असतील, रुग्णालये असतील, त्या रुग्णालयात आहेत तिथे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे। जे जखमी आहेत, जे प्रवासी आहेत, जे जखमी आढळलेले आहेत त्यांना प्रथम लवकरात लवकर जे आहे ते त्या रुग्णालयामध्ये पोहोचवण्याची सोय जी आहे ते तिथलं प्रशासन करतंय। तिथले जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर गुजरात सरकारचे जे महत्त्वाचे मंत्री आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती जी आहे ती आता उपलब्ध होत आहे। त्याचबरोबर जे रुग्ण आहेत, जे जखमी आहेत त्यांच्यासाठी विशिष्ट ICUची सोय देखील जी आहे ती तिथल्या रुग्णालयामध्ये केल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जाण्याचे सर्व जे मार्ग आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत। तिथली कोणत्याही स्वरूपाची रहदारी जी आहे ती केली जात नाही। तिथे फक्त ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचून तात्काळ ही परिस्थिती आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। हे विमान कोणत्या भागातून, कुठल्या एअरपोर्टवरून दुसऱ्या कुठल्या एअरपोर्टवर जात होते, याबद्दल काही एअर इंडियाशी आपली बातचीत झाली आहे का? अद्याप जे आहे या संदर्भातली कोणतीही पुष्टी जी आहे ती अद्याप झालेली नाही। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये जिथे विमान कोसळलेलं आहे त्या विमानामध्ये जवळपास 200 प्रवासी जे आहे ते असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे आणि संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जे आहे तो केला जात आहे। सध्या संपूर्ण भागामध्ये जो आहे तो ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे। तो ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो प्रवाशांना लवकरात जे जखमी प्रवासी आहेत त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी केला जात आहे, जेणेकरून कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर ही संख्या जी आहे ती वाढू नये या दृष्टीनं तिथलं प्रशासन जे आहे ते कार्यरत असल्याचं आपल्याला प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला दिसतंय की विमानामधले प्रवासी जखमी झालेले आहेत, मात्र ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी कोणाच्या घरांचं, कोणाच्या कुठल्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे का? कोणत्या ठिकाणी नेमकं हे विमान कोसळलेलं आहे? तर अहमदाबादच्या मेघानी जो भाग आहे जिथे हे कोसळलेला आहे तो परिसर जो आहे तो रहिवाशी भाग असल्याचं कळतंय। त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे पडलेलं आहे तिथे कोणत्या घरांवरती किंवा कोणत्या इमारतीवरती हे थेट विमान पडले का याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही। मात्र जे धुराचे लोट आपण पाहतोय त्यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते
की मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे आणि संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जात असल्याचं कळतंय. पाहू शकतोय की काही ठिकाणी काही प्रवासी जखमी झालेले आहेत. विशालजी, मला सांगा, या जखमी प्रवाशांकडून नेमकं विमानात काय घडलं याबद्दल काही सांगितलं गेलंय का? माध्यमांशी त्यांची चर्चा झालेली आहे का? आपला प्रश्न जरा पुन्हा एकदा रिपीट. नक्कीच मी पुन्हा रिपीट करते. जे प्रवासी जखमी झालेले आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे, त्या रुग्णांशी, त्या प्रवाशांशी आपली बातचीत झाली आहे का? त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची माहिती, विमानात नेमकं काय घडलं हे कळतंय का? खरं पाहिलं तर ज्यावेळेस दुर्घटना घडलेली असते त्यावेळेस त्या प्रवाशांना तात्काळ किंवा जे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुग्णालयापर्यंत नेणं ही प्राथमिकता असते आणि त्या दृष्टीने तिथलं प्रशासन जे आहे ते कार्यरत आहे. तिथल्या आजूबाजूचे जितकेही प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, सरकारी हॉस्पिटल असतील, त्याचबरोबर धर्मादायचे जितकेही रुग्णालय असतील, ते सर्वच्या सर्व जे आहे ते अलर्टवरती ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे उपचार जे आहेत ते केले जात आहेत. नक्कीच विशालजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपण पुन्हा तुमच्याकडून अपडेट घेऊया नवीन माहिती सहित, नवीन अपडेट सहित. आता तुर्तास इथे नेमकं काय झालंय, विमान अपघात कसं झालंय ते आपण जाणून घेऊया. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. आता या क्षणी कोसळलं. अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये ही विमान दुर्घटना झालेली आहे. आग लगी बस्ती में, आग लगी बस्ती में, आग लगी बस्ती में. एअर इंडियाच्या या विमानामध्ये 200 प्रवासी होते. ही मेघानी नगरमध्ये दुर्घटना झालेली आहे. अहमदाबादमध्ये हे विमान कोसळलं होतं. आग लगी बस्ती त्यात में, 200 प्रवासी होते. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अजून तरी मिळालेली आग नाही. लगी बस्ती मात्र में. रुग्णांवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये धुराचे मोठेच्या मोठे काळे लोट पाहायला मिळाले. एअर इंडियाच्या विमानामध्ये 200 प्रवासी असल्याची माहिती सुद्धा मिळते.